नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत. या व्हिडिओमधील एक ना एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर सुरू करूया. भातयुक्त शेतीसाठी उपयुक्त प्राणी कोणता? तर बेंडूक हा भातयुक्त शेतीसाठी उपयुक्त प्राणी आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या फळाला उथळ जमीन चालते? तर बोर या फळाला उथळ जमीन चालते. नेक्स्ट, जमिनीतील क्षारांना संवेदनशील पीक कोणते? तर काकडी हे जमिनीतील क्षारांना संवेदनशील पीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता वृक्ष पानगळीचा आहे? तर गुलमोहर हा वृक्ष पानगळीचा आहे. नेक्स्ट, पशुजैव उत्पादन संस्था महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे आहे? तर पुणे येथे पशुजैव उत्पादन संस्था महाराष्ट्रामध्ये आहे. नेक्स्ट, दालचिनीचा झाडांच्या पानांचा आपण रिकाम्या जागा म्हणून ओळखतो, तर तमालपत्र म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, झेंडूमध्ये शेंडे खुडण्याची प्रक्रिया पेरणीनंतर रिकामी जागा दिवसांनी करतात, तर किती दिवसांनी केली जाते? तर एकूण 40 दिवसांनी केली जाते पेरणीनंतर. नेक्स्ट, मैंद या अवजाराने कोणती कामे करतात? तर ढेकळे फोडणे ही कामे केली जाते या अवजाराने. नेक्स्ट, भारतातील पहिले कृषी विज्ञान केंद्र कोठे सुरू करण्यात आले? तर पुदुचेरी येथे भारतातील पहिले कृषी विज्ञान केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, नारळाची उंच वाढणारी जात कोणती? तर बानावली ही नारळाची उंच वाढणारी जात आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते? तर कंपोस्ट हे खत रोपांना समतोल आहार पुरविते. नेक्स्ट, भुरी या रोगावरील उत्तम औषध म्हणजे गंधक होय. नेक्स्ट, कीटकाच्या डोक्याचे एकूण रिकामी जागा भाग पडतात, तर कीटकाच्या डोक्याचे एकूण 6 भाग पडत असतात. नेक्स्ट, मातीच्या कणांचे रिकामी जागा हे उदाहरण आहे, तर वाळू हे मातीच्या कणांचे उदाहरण आहे. नेक्स्ट, विद्युत चरकाद्वारे ऊसातील रिकामी जागा टक्के रस काढला जातो, तर किती टक्के रस काढला जातो? तर 60 ते 70% रस काढला जातो. नेक्स्ट, प्रमाणित केलेल्या बियांचा रंग रिकामी जागा असतो, तर प्रमाणित केलेल्या बियांचा रंग हा निळा असतो. नेक्स्ट, वनस्पतीच्या वाढीसाठी किती पोषण द्रव्य आवश्यक असल्याचे आढळून आले आहेत? तर 17 पोषण द्रव्य आवश्यक असल्याचे आढळून आलेले आहेत. नेक्स्ट, 1 घनमीटर पाणी म्हणजे रिकामी जागा लिटर होय? तर 1000 लिटर होय 1 घनमीटर पाणी म्हणजे. नेक्स्ट, भातासाठी रिकामी जागा सेमी पाणी लागते, तर भातासाठी 150 ते 200 सेमी पाणी लागते. नेक्स्ट, भेंडीवर येणाऱ्या मोजाक रोगाचा प्रसार कोणत्या कीटकामार्फत होतो? तर पांढरी माशी या कीटकामार्फत होत असतो. नेक्स्ट, गव्हाची कंपनी करताना किती टक्के आर्द्रता हवी असते? तर एकूण 22% आर्द्रता हवी असते. नेक्स्ट, अडसाली ऊसाचे उत्पन्न सुरू ऊसाच्या उत्पन्नापेक्षा कसे असते? तर जास्त असते. नेक्स्ट, कॅनिंगसाठी अननसाची कोणती जात योग्य आहे? तर कॅनिंगसाठी अननसाची जायंट क्यू ही जात योग्य आहे. नेक्स्ट,
कॉफीची कावेरी ही जात कोणत्या रोगास प्रतिकारक आहे? तर तांबेरा या रोगास प्रतिकारक आहे कॉफीची कावेरी जात ही. नेक्स्ट, सीना व मान या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर कुल्थी या पिकांच्या सीना व मान हे जाती आहेत. नेक्स्ट, गाय किंवा बैलांना अर्जिन झाल्यास कोणते औषध दिले जाते? तर मॅक्सल्फ हे औषध दिले जाते. नेक्स्ट, संकरित वाण तयार करण्यासाठी वापरलेल्या नर वाणास काय म्हणतात? तर आरवान म्हटले जाते. नेक्स्ट, केशर आंबा निर्यातीसाठी निर्यात सुविधा केंद्र कोठे आहे? तर जालना या ठिकाणी निर्यात केंद्र आहे. नेक्स्ट, घन लागवड पद्धतीसाठी आंब्याची उत्तम जात कोणती? तर आम्रपाली ही घन लागवड पद्धतीसाठी आंब्याची उत्तम जात आहे. नेक्स्ट, कोणत्या देशी संकरित गायीला राष्ट्रीय सक्कर म्हणून संबोधले जाते? तर फ्रीजवाल या गायीला राष्ट्रीय सक्कर म्हणून संबोधले जाते. नेक्स्ट, कापसाची एक गाठ म्हणजे किती किलो रुई असते? तर 170 ग्रॅम एवढी रुई असते. नेक्स्ट, तेलबियाची राणी कोणत्या पिकास म्हणतात? तर तिरास तेलबियाची राणी असे म्हटले जाते. नेक्स्ट, कडधान्य व तेलबिया या दोन्ही गटामध्ये येणारे पीक कोणते? तर सोयाबीन हे कडधान्य व तेलबिया या दोन्ही गटामध्ये येणारे पीक आहे. नेक्स्ट, मसाल्याची राणी म्हणून कोणत्या पिकास ओळखले जाते? तर वेलदोडा वेलची या पिकास मसाल्याची राणी म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, मक्यामध्ये कोणते प्रोटीन असते? तर मक्यामध्ये प्रॉलमाइन्स हे प्रोटीन असते. नेक्स्ट, विशाल ही जात कोणत्या कडधान्य पिकाची आहे? तर हरभरा या कडधान्य पिकाची विशाल ही जात आहे. नेक्स्ट, मसाल्याचा राजा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर काळी मिरी याला मसाल्याचा राजा म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, तेलबिया संशोधन केंद्र रिकामी जागा येथे आहे? तर जळगाव येथे तेलबिया संशोधन केंद्र आहे. नेक्स्ट, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर निफे या नावाने पृथ्वीचा केंद्रभाग ओळखला जातो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा. धन्यवाद.